नमस्कार फॅमिली। तर आज मी तुम्हाला मेथीचे ठेपले म्हणजेच मेथीचे पराठे ही रेसिपी शेअर करणार आहे। तर अगदी झटपट होणारे, सोप्या पद्धतीचे आणि ज्याला कधी पराठे लाटताही येत नाही अशा लोकांसाठी पण खूप इझी टेक्निक आणलेली आहे मी या रेसिपीमधनं। तर मेथीचे पराठ्याची रेसिपी आपल्या या आजच्या व्हिडिओतनं बघणार आहे। थोडीशी वेगळी पद्धतीने मी हे मेथीचे पराठे करणार आहे, पण ह्यामुळे काय होणार आहे ना की हे पराठे 4 दिवस 5 दिवसांनी पण जर तुम्ही खाल्ले तर हे मऊ आणि तसेच्या तसेच राहणारे आहेत। कारण हे मला 25 ठेपले बनवायचे आहेत, कारण ज्या घरी मी काम करते त्या मॅडमना प्रवासामध्ये घेऊन जायचे आहेत। तर 25 ठेपले मला त्यांना बनवून द्यायचे आहेत, त्यामुळे ते ठेपले त्यांना चांगले 2-3 दिवस खाता येतील आणि ते सॉफ्ट राहतील। ह्या हिशोबाने मला हे ठेपले म्हणजेच मेथीचे पराठे करायचे। तर त्यामुळे ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते। जर तुम्ही पण प्रवासात कुठे बाहेर जात असाल आणि काय घेऊन जावं असं जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मेथीचे ठेपले तुम्ही घेऊन जाऊ शकता, जे की अशा पद्धतीने जर तुम्ही बनवले तर 3 ते 4 दिवस जसेच्या तसे सॉफ्ट राहणार आहेत। तर चला सुरुवात करूया। मेथी स्वच्छ धुवून घेतली चांगल्या 4-5 पाण्याने आणि बारीक चिरून घेतली। मेथीची फक्त पानं घेतलेली आहेत। त्यानंतर मेथी स्वच्छ धुतल्यानंतर चिरलेली आहे। एका कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, थोडीशी मोहरी, थोडासा ओवा, थोडेसे तीळ असे टाकलेले आहेत आणि आपल्याला छान असे खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे। तीळ आणि ओव्यामुळे ह्या ठेपल्यांना खूप छान चव पण येते आणि ठेपले दिसतात पण खूप सुंदर। तर बघा तुम्ही तीळ ओवा टाकलेला आहे मी सगळ्यात आधी मी मोहरी थोडीशी तडतडल्यानंतर तीळ आणि ओवा टाकून व्यवस्थित हलवलेला आहे। तीळ ओवा टाकून झाल्याच्या नंतर मिक्सर ग्राइंडरमध्ये आलं, लसूण आणि मिरची, आता तुम्ही जेवढे ठेपले तुम्हाला करायचे त्या हिशोबाने आलं, लसूण आणि मिरची घ्या। मला 25 ठेपले करायचे तर मी 5-6 मिरच्या घेतल्या आहेत आणि लसूण घेतला आहे आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे। तर लसूण मी चांगल्या 10-12 कळ्या घेतलेल्या आहेत आणि 25 ठेपल्यांसाठी 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे। असे ही मी पेस्ट करून घेतली आणि हीच पेस्ट मी कढईत टाकलेली आहे आणि ही पण आपल्याला चांगली खरपूस अशी भाजून घ्यायची आहे तेलामध्ये। तुम्ही बघू शकता कढईत मी फक्त 1च चमचा तेल टाकलेला आहे, म्हणजेच 1 टेबलस्पून तेलातच आपल्याला सगळं भाजायचं आहे, कारण पुढे आपल्याला तेल लागणार आहे। तर ते खरपूस भाजल्यानंतर मी हळद टाकली, धना पावडर टाकली आणि ते दोन्ही टाकल्यानंतर मी व्यवस्थित हलवून घेतलं। आता ह्याच्यामध्ये आपण एव्हरेस्ट तिखा लाल म्हणजे फक्त रंगासाठी आपण काश्मीरी लाल मिरची पावडर टाकू शकतो, कारण की त्यामुळे ना रंग खूप छान येतो ठेपलेला। तर तुम्ही बघू शकता मी आधी थोडासाच टाकलेला आहे, कारण की आता आपल्याला पुन्हा थोड्या वेळाने मेथी टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आहे। तर ही मी तिखा लाल टाकल्यानंतर म्हणजे जी तिखट मिरची पावडर आहे ती 1 चमचा टाकली आणि त्यानंतर मेथी टाकली जी मी बारीक चिरलेली होती आणि हे व्यवस्थित मिक्स केलं। तर मी ह्याचं कारण सांगते तुम्हाला, काश्मीरी लाल मिरची पावडर आपण नंतर वरून का टाकणार आहोत, ते आपण आधी का नाही टाकले। तर हे बघा ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, ह्याचा रंग येण्यासाठी आपण ही वरून नंतर टाकायची आहे आणि त्यामुळे ना ठेपल्यांना कलर छान चांगला येण्यासाठी मी असं वरून टाकते, की जेणेकरून कलर जसाचा तसा राहावा। तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे की ठेपल्यांना किती छान कलर आलेला आहे। तर बघू शकता तुम्ही मी अंदाजाने टाकलेला आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने काश्मीरी लाल मिरची पावडर टाकू शकता आणि अशा प्रकारे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये आता मी आमचूर पावडर पण टाकणार आहे, त्याआधी मी हे मीठ टाकत आहे। मीठ मेथी जेवढी आहे तेवढंच टाकणार आहे, नंतर पिठामध्ये आपण पुन्हा मीठ टाकणार आहे। तर मी मेथीच्या हिशोबानेच तेवढंच मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। तर हे तुम्ही बघू शकता हे आमचूर पावडर आहे, चांगला अर्धा चमचा आमचूर पावडर टाकलेली आहे मी आणि ती मेथीची भाजी व्यवस्थित हलवून घेतली। आपल्याला मेथी पूर्ण शिजवायची नाही आहे, लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे। मेथी आपल्याला पूर्ण शिजवायची नाही आहे, फक्त आपल्याला एक फोडणी झाली पाहिजे त्याची, जेणेकरून म्हणजे काय आहे मेथीचा कडवटपणा पण कमी होतो आणि असे ठेपले जर केले तर ठेपले सॉफ्ट राहतात। तर बघा ही आपली मेथीची भाजी म्हणाल तुम्ही किंवा ही ठेपल्यासाठी रेडी आहे।
तर बघा मी हे खाली उतरवलेलं आहे आणि व्यवस्थित हलवून घेतलेली आहे ही मेथीची भाजी, जी आपण पूर्ण शिजवायची नाही आहे. पुन्हा पुन्हा सांगते, आपल्याला फक्त एकदा ह्या मसाल्यामध्ये हलवून घ्यायची आहे मेथी. आणि बघा हे मी थोडंसं पाणी टाकले मिक्सर जारमध्ये, जे वाटण केलेलं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे आणि 2 चमचे तेल टाकलं आहे आणि मी दही टाकणार आहे. 25 ठेपल्यांच्या हिशोबाने मी 4 चमचे दही टाकणार आहे. तर हे 2 बाउलमध्ये दही आहे. तर थोडं थोडं, कारण की एक आहे ते थोडं जास्त आंबट आहे म्हणून मग मी ते थोडंसंच घेतलं आहे आणि बाकी हे फ्रेश दही आहे. तर अशा प्रकारे दही टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता आपल्याला ह्याच्यात पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही आहे आणि थोडीशी कसुरी मेथी मी घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता 1 ते 2 चमचे, मी 2 चमचे घेतलेत कारण आपले ठेपले जास्त आहेत. 25 ठेपले बनवायचे, 2 चमचे कसुरी मेथी घेतली आहे आणि हातानेच क्रश करून मी त्यात टाकली आहे. त्यानंतर 3 ते 4 चमचे मी बेसन घेतलेलं आहे, ते पण ह्याच्यात टाकलेलं आहे आणि हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मी 25 ठेपलेच्या हिशोबाने गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे जे बॅटर आपण बनवलेलं आहे तेवढ्यातच आपल्याला पीठ मळायचं आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही आहे. त्यानंतर पिठाच्या हिशोबाने थोडंसं मीठ टाकायचं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर ह्या प्रकारे जर तुम्ही ठेपले बनवले तर तुम्हाला वरून पाणी टाकायची पण गरज पडणार नाही आणि बरोबर ठेपले आपले तयार होणार आहेत. एकदम सॉफ्ट आणि 4 दिवस जसेच्या तसे फ्रेश नरम मऊ राहणारे ठेपले आपल्याला खाता येणार आहेत. तर असंच पीठ व्यवस्थित मळायचं. मी माझ्या कालच्या व्हिडिओत पण तुम्हाला सांगितलं की आपण पीठ जर चांगलं मळलं ना, मग ते ठेपल्यांचं असू दे, पराठ्यांचं असू दे, चपात्यांचं असू दे, भाकरीचं असू दे, कशाचंही असू दे, पीठ मळायची टेक्निक जर चांगली असेल, पीठ मळण्यासाठी थोडे इफर्ट्स जर आपण दिले ना, तर आपले पराठे, भाकरी, चपात्या सगळ्या गोष्टी खूप छान होतात. तर बघा माझं पीठ मळून झालेलं आहे आणि मी झाकण ठेवून चांगलं 10 मिनटं ते असंच ठेवलं आहे, जेणेकरून ते 10 मिनटं मस्त सेट होईल आणि मुरलं जाईल. तर बघा 10 मिनटानंतर मी अशी एक मोठा गोळा करून घेतला आणि त्याच्यातनं छोटे छोटे गोळे करते, जेणेकरून मोजून मी 25 ठेपल्यांचे गोळे करते की 25 ठेपले झाले पाहिजे अशा हिशोबाने. मला छोटे छोटे आणि पातळ ठेपले करायचे आहेत, कारण त्या मॅम प्रवासात घेऊन जाणार आहेत आणि ते बोललेत की रोल करून सहज काढून खाता येईल अशा प्रकारे छोट्या छोट्या साईजचे आणि पातळ ठेपले कर. तर तुम्ही आता बघणार आहात की मी किती पातळ, अगदी कागदासारखे पातळ असे ठेपले बनवणार आहे आणि ते ठेपले, एवढे पातळ केलेले ठेपले पण 4 दिवस आरामात नरम राहणार आहेत. तर तुम्ही बघू शकता, बघा मी पटापट गोळे करते आणि मेथीचे पराठे म्हणजेच ठेपले बनवायला घेणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण रेसिपी दिसणार आहे की सुरुवातीपासून एंडपर्यंत ठेपले कसे करायचे आणि ते व्यवस्थित झाकून, म्हणजे झाल्याच्या नंतर पण व्यवस्थित झाकून कसे ठेवायचे, जेणेकरून ते जसेच्या तसे फ्रेश राहणार आहे. तर बघा गोळे करून झाल्याच्या नंतर मी लाटायला घेतले ठेपले. तर तुम्ही मेथीचे ठेपले म्हणजेच मेथीचे पराठे कसे करता, तुम्ही डायरेक्ट मेथी धुवून चिरून त्याच्यामध्येच पीठ मळता का तुम्ही अशी कधी रेसिपी ट्राय केली आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. ही रेसिपी तुम्ही ह्याच्या आधी जर ट्राय केली असेल तर मला कमेंट करा. नसेल केली तर एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि ट्राय करून मला सांगा की कशी बनले तुमचे ठेपले. मला तुम्ही जे कमेंट करता ना छान ते प्रत्येकाचे कमेंट मी वाचते. तर तुम्ही बघू शकता किती पातळ झालंय, तर माझे बोटं दिसत आहेत आरपार, एवढे पातळ असे ठेपले मी लाटलेले आहेत. प्रत्येकाच्या कमेंटचं उत्तर देणं जरी मला जमत नसेल ना, मी प्रत्येकाच्या कमेंटला लाईक नक्की करते. तर तुम्ही मला असाच सपोर्ट करत राहा, माझे व्हिडिओ बघत जावा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तर अशा प्रकारे मी एकदम पातळ, बघा तुम्हाला दाखवलं आहे मी कसे पातळ ठेपले मी लाटलेले आहेत आणि असंच करून मी सगळे एक एक करत 25 ठेपले लाटले. ह्या सगळ्या प्रोसिजरला मी फक्त 10 मिनटं पीठ मळून रेस्टला ठेवलेलं आणि या सगळ्या प्रोसिजरला मला 40 मिनटं लागली, कारण की मी पीठ मळलं, त्यानंतर 10 मिनटं रेस्टला ठेवलं आणि ते पीठ 10 मिनटं रेस्ट होईपर्यंत मी चहा पीत होती. तर या कामावर मला चहा नक्कीच मिळतो आणि तयारच असतो आणि त्या ज्या ताई आहेत जिथे मी इकडे कामाला येते त्या
आता माझ्यासाठी माझा 1 कप चहा नेहमीच ठेवतात आणि तुम्ही मला विचारतात ना तुम्हाला कामावर चहा नाश्ता मिळतो का नाही. नाश्ता तर मी शक्यतो करत नाही कारण तेवढा वेळ नसतो, माझी धावपळच असते, पण चहा इकडे मला नक्की मिळतो. नवीन कामाचं बघायला गेलं तर बघू आता ते काम मी करेल का नाही, हा खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मी सगळे ठेपले पटापट लाटून घेतले आणि सगळे ठेपले मस्तपैकी शेकून घेतले. आपले ठेपले लाटल्यानंतर आपल्याला ठेपले खरपूस खमंग असे शेकायचे आहेत. खमंग म्हणजे काय, तुम्हाला कडक नाही करायचे आहेत, जास्त दाबून शेकायचे नाही आहेत. आपण जशा चपात्या भाजतो ना त्याचप्रमाणे भाजायचे आहेत, फक्त भाजताना जास्त दाबायचं नाही आहे उलटण्याने वगैरे. आणि जर तुम्ही तेल लावायचं असेल तुम्हाला, तुम्ही तेल लावू शकता, तूपही लावू शकतात. इकडे थोडंसं डाएट फॉलो करतात त्यामुळे अगदी थोडं मध्ये तेल लावून मी असे खरपूस खमंग आणि सगळ्या बाजूनी मस्त शेकलेले ठेपले म्हणजेच मेथीचे पराठे बनवलेले आहेत. तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर 25 ठेपले बनवले, 40 मिनिटामध्ये झाले. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया नवीन व्हिडिओत. बाय बाय.